आज मराठी साहित्य बदलतंय, स्वरूप बदललंय, पण सार तोच आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये. कधी विचार केलाय का मराठी साहित्य म्हणजे नेमकं काय? फक्त कविता, कथा, कादंबऱ्या, नाटक की त्या पलीकडचं काही? खरं तर मराठी साहित्य म्हणजे आपल्या संस्कृतीचं जगणं, भावनांचं भाषांतर आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर माणुसकीचं प्रतिबिंब. ह्या प्रवासाची सुरुवात होते 13व्या शतकात. अवघ्या 16 वर्षांचे संत ज्ञानेश्वर, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. त्यांनी शब्दातून क्रांती केली आणि त्याच शब्दांनी धर्म, जाती आणि शिक्षणाच्या भिंती मोडल्या. मग आले संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम. त्यांनी आपल्या अभंगातून केवळ देवाची नाही तर माणसाची ओळख घडवली. संत तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. यामधून फक्त भक्ती नाही तर सामाजिक समता मांडली गेली. नंतर 19व्या शतकात छापखान्यांचा जन्म झाला आणि विचारांचं पान बदललं. लोकहितवादींनी शतपत्रातून अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्री शिक्षण अशा विषयांवर थेट प्रश्न विचारले. साहित्य आता केवळ सौंदर्य नव्हे, ते वैचारिक क्रांतीचं साधन बनलं. 20व्या शतकात वि. स. खांडेकरांनी ययाती सारख्या कादंबरीतून मानवी इच्छा आणि त्याग ह्याचा संघर्ष उभा केला. श्रीना पेंडसे, गदी माडगुळकर, नासी फडके यांनी ग्रामीण जीवन, कुटुंब व्यवस्था आणि नात्यांची गुंतागुंत मांडली. मग आले वपू काळे, वपू ज्यांच्या वपुर्जामधून तरुण पिढीला आपला आवाज मिळाला. आणि पु. ल. देशपांडे, एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी त्यांच्या शब्दातून हसवलं, रडवलं आणि आयुष्याचं हलकं फुलकं पण सखोल दर्शन घडवलं. आज मराठी साहित्य बदलतंय, स्वरूप बदललंय, पण सार तोच आहे. आज साहित्य इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये, पॉडकास्टच्या आवाजात, स्पोकन वर्ड पोएट्रीच्या रंगमंचावर आणि यूट्यूब शॉर्ट्समध्येही आहे. लेखक आता लिहितायत मानसिक आरोग्यावर, पर्यावरणावर, स्त्रीवादावर, LGBTQ+ आयडेंटिटीवर आणि तरुणाईच्या संघर्षावर. नव्या काळात शब्दांचं माध्यम बदललं, पण त्या शब्दांची ताकद तशीच राहिली आहे. मराठी साहित्य म्हणजे एका काळाचं प्रतिबिंब नव्हे, ते काळा पलीकडचं दर्शन आहे. ते आपल्याला विचार करायला लावतं, आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं आणि प्रत्येक वाचकाच्या मनात एक नवा उजेड देते. म्हणूनच आजही एक कविता वाचताना किंवा एखादं जुनं नाटक पाहताना किंवा आजीने सांगितलेली गोष्ट ऐकताना आपण त्या साहित्याचा भाग होतो. आणि म्हणूनच चला एक विचार उचलूया, एक पान वाचूया, आपल्या मराठी भाषेचा, आपल्या साहित्याचा नव्याने अभिमान बाळगूया. कारण मराठी साहित्य केवळ वाचायचं नसतं, ते जगायचं असतं.